गुड इव्हनिंग ॲज ऑल ऑफ यू. जस्ट तुमच्यासोबत एक मला ट्रेड अपडेट शेअर करायचा होता आजचा. खूप इंटरेस्टिंग सिनॅरिओ होता आज, त्यासाठी आपण हे आज शेअर करतो. सो लेट्स से आज ट्रेड केले टोटल 3 पैकी फर्स्ट आहे जो आपण निफ्टी 50 मध्ये ऑप्शन सेल केला होता. तर पहिल्यांदा बघा, आजचं मार्केट हे जे इथं ओपन झालं त्यानंतर मार्केट होतं एका प्रॉपर सपोर्टला. ओके, सो सपोर्टला असल्यामुळं पहिल्यांदा जस्ट वेट केला की मोमेंटम नेमका कसा होतो. ओके, सो ही बघा इथं जर तुम्ही थोडंसं मोठ्या टाइम फ्रेमवर आपण जाऊन बघितलं, लेट्स से 1 आवरला, तर 1 आवरला बघा इथं हा एक तुम्हाला सपोर्ट दिसतो. ओके, सो मार्केट ऍक्च्युली तिथंच ओपन झालंय एक्झॅक्ट सपोर्टला. सो थोडासा वेट केला की पहिल्यांदा मोमेंटम हा कसा होतो बघायला. ओके, देन या ठिकाणं मार्केटनं केला बाउन्स बॅक. ओके, या ठिकाणी मार्केट ओपन झालं जस्ट फ्लॅट, थोडंसं परत हे सपोर्ट लाईनर टेस्ट केलं आणि देन इथून वर गेलं. देन हा इथं झाला एक प्रॉपर ब्रेकआउट फर्स्ट. ओके, पण एक्झॅक्ट सपोर्टला होतं, काल एवढा मोठा फॉल झाला होता, त्याच्या अगेन्स्ट या ब्रेकआउटमध्ये ट्रेड घ्यावा असा कॉन्फिडन्स नव्हता. ओके, सो ह्या ट्रेडला अवॉइड केलं. जस्ट हा ब्रेकआउट बघितला, हे स्टॉप लॉस हा टार्गेट ठरवलं, पण ह्याला काहीच ट्रेड केलं नाही. ओके, देन त्याच्यानंतर इथं पण एक काइंड ऑफ असा ब्रेकआउट झाला, पण इथं ब्रेकआउट झाला पण इथनं वर एक रेजिस्टन्स होता. सो इथनं आर आर रेशो तितका प्रॉपर बसत होता, त्यामुळे ह्या ट्रेडला सुद्धा मी अवॉइड केली. देन या ट्रेडला अवॉइड केल्यानंतर मी इन बिटवीन दुपारी अवेलेबल नव्हतो. देन परत 2च्या नंतर, ओके, जेव्हा मी परत आलो तेव्हा पहिल्यांदा मी मार्केट असं वर गेले, हे बघा लाईक दिस. इथून या पॉईंट पासून ते या पॉईंट पर्यंत मार्केटनं रॅली केली आणि देन पहिल्यांदा एक असा ब्रेकआउट झाला. ठीक आहे, लाईक दिस ड्रॉ करून दाखवतो, फ्रॉम दिस टू दिस. ओके, असा ब्रेकआउट झाला. ह्या ब्रेकआउटचा प्रॉब्लेम हा होता की ह्या कॅन्डलमध्ये नव्हता व्हॉल्यूम. फ्युचर चार्टमध्ये जर आपण चेक केलं तर यामध्ये व्हॉल्यूम नव्हता, त्यामुळे ह्याला मी अवॉइड केलं पुन्हा एकदा. ओके, देन परत हे थोडं वर गेलं अँड देन मार्केट थोडं वर जाऊन परत ह्या वरचा जो रेजिस्टन्स होता त्याला ऍज अ सपोर्ट म्हणून त्याने इथं रिटेस्ट केलं. एक नंबर 2, दुसरं, खालून जर आपण फिबो लावला वरपर्यंत, ओके, तर ऑलमोस्ट त्यांना ही 50%ची रिट्रेसमेंट आपल्याला केलेली बघायला मिळते. देन हा इथं ब्रेकआउट झाला. ओके, देन हा ब्रेकआउट झाला, व्हॉल्यूम पण ह्या कॅन्डलमध्ये चांगला होता. त्यानंतर ह्यानं इथं रिटेस्ट पण केलं. ठीक आहे, इथं रिटेस्टची पण चांगली कॅन्डल, पॉझिटिव्ह कॅन्डल काइंड ऑफ बनली. आणि देन त्याच्यानंतर मी ह्या ठिकाणी आय गेस जर आपण ऑर्डर बुक इथं बघितलं तर हे निफ्टीमध्ये आम्ही 14/8, ओके, 14/8ला एंटर केलं, म्हणजे 14/8ची कॅन्डल ही झाली. ओके, या कॅन्डलला मी एंटर केलं. ओके, सो ह्या कॅन्डलला एंटर केलं, हा स्टॉप लॉस पकडलेला आणि हे वरचं टार्गेट पकडलेलं. देन शक्यतो जनरली मी 2 नंतर ट्रेड करणं अवॉइड करतो. त्यानंतर हा जो ऑप्शन एक मी इथं सेल केला होता. ओके, हा ऑप्शन इथं सेल केला होता, हेच करून सेल केला होता. तर हा जो ऑप्शन सेल केला ह्यामध्ये एक चांगली मोमेंटम मला कॅप्चर झाली, साधारण एक 8 पॉईंट यामध्ये मी कॅप्चर करू शकलो. मग मी इथं तुम्ही बघू शकता, जस्ट ह्या कॅन्डलला इथं ह्याला शॉर्ट केलेला आहे आणि देन ही एक चांगली मोमेंटम आपण पकडली. ओके, त्यानंतर काय झालं की इथं गेल्यानंतर इथं थोडं निगेटिव्ह कॅन्डल बनायला लागले. सो मी याला अर्ली एक्झिट केलं. ऍक्च्युली असं केलं नाही पाहिजे, पण एकतर 2 नंतर ट्रेड करतोय. सेकंड थिंग, मनात भीती ही होती की आता एवढं मोठं रॅली मार्केटनं केलेली आहे, ही इथं जर आपण बघितलं तर फ्रॉम धिस पॉईंट ही अशी एवढी मोठी रॅली मार्केटनं केली, मग कुठं ना कुठंतरी इथं शॉर्ट कव्हरिंग याचे चान्सेस. ओके, सो ती थोडीशी भीती मनामध्ये होती आणि इथे ऍक्च्युली बॅक टू बॅक ट्रेड म्हणजे मी घेतला, त्याच्यानंतर बॅक टू बॅक ग्रीन कॅन्डल घेतली. सो परत इथं रेड कॅन्डल जशी बनायला लागली तसं म्हणजे थोडासा कॉन्फिडन्स लो झाला आणि इथं पॉईंट्स पण चांगले कॅप्चर केले होते मी. सो दॅट अराउंड काहीतरी एक 507 रुपीज हे झाला आणि हा जो हेच केला ह्या 13 रुपीजचा लॉस होता. सो हा ट्रेड मी इथं काय केला, क्लोज केला. ओके, सो हा एक ट्रेड होता. आता ह्याच्यानंतर तुम्हाला दुसरे 2 ट्रेड दिसतात, एक ओएनजीसीचा आणि एक रिलायन्सचा. तर ह्याचं काय लॉजिक आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. तर ओएनजीसी बेसिकली, ओएनजीसीने चांगली रॅली केली होती. ओके, आणि रॅली केली आणि त्याच्यानंतर इथं सकाळी पहिल्यांदा हा जो डे हाय आहे, हा डे हाय इथं ब्रेक झाला.
ओके, डे हाय ब्रेक झाल्यानंतर एक तुम्ही बघू शकता रेड कॅन्डल बनली, प्रॉपर बायस नाही तर ट्रॅप केलं गेलं. तुम्हाला कुठं ना कुठेतरी असं वाटत होतं की इथं सेल साईडला आज चांगला ट्रेड हा होईल. सो मी पहिल्यांदा जस्ट ह्या कॅन्डलमध्ये इथं तुम्ही बघू शकता पहिल्यांदा मी इथं सेल केला आणि एकदम छोट्या क्वांटिटीत सेल केला, कारण मला ऍक्च्युली ऑप्शन सेल करायचं होता. सो त्याच्यासाठी फंड्स मला हवे होते. सो सगळे पैसे त्यामध्ये हे करून मी इन्व्हेस्ट करून मी बसणार नव्हतो. सो मी ह्यात काय केलं की एकदम तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिला ट्रेड केला, आय थिंक हा दिस वन ओएनजीसी मध्ये मी पहिल्यांदा बघा फक्त एक क्वांटिटी सेल घेतली, की जस्ट मला बघायचं होतं की मुवमेंटम बेसिकली काय करते, सेलर्सला खरोखर पैसे मिळतात का. तर इथं पहिल्यांदा सेल केला, सेल केल्यानंतर मार्केट थोडं खाली आलं. ओके, तर इथं प्रॉपर डाऊन ट्रेंड वगैरे हे केला, त्याचं लॉजिक बघा किती भारी आहे. त्यानंतर हा इथं आला ब्रेकडाऊन. ओके, हा आला इथं ब्रेकडाऊन. ओके, ह्या कॅन्डलचा ब्रेकडाऊन व्हॉल्यूम पण आहे या कॅन्डलमध्ये, राईट. तर ह्या कॅन्डल नंतर ह्या कॅन्डलमध्ये मी परत बाकीची क्वांटिटी ती ऍड केली. इथं तुम्ही ऑर्डर बुक मध्ये बघू शकता. परत ओएनजीसी पहिल्यांदा सेल केला होता, त्याच्यानंतर परत आणि सेल केलं. ओके, परत आणि सेल केलं. टोटल काहीतरी 50 क्वांटिटीज ह्या झाल्या होत्या. पहिल्यांदा एक आणि काहीतरी म्हणजे टोटल काहीतरी 15 घेतल्या होत्या क्वांटिटी, परत मी 35 ऍड केलं, म्हणजे टोटल 50 क्वांटिटी हे केलं. आता या ट्रेडला कसं चालवलं, तर ह्या इथं शॉर्ट केलं. लेट्स आपण शॉर्ट पोझिशन घेऊया. लेट्स आपण इथली काहीतरी अशी ऍव्हरेज कॉस्ट पकडू. माझा स्टॉप लॉस इनिशियल होता हा, समवेअर लाईक इथं डे हायच्या आसपास. आणि टार्गेट काय होतं इथं बघू शकता, हे हा गॅप होता. ओके, तर हे गॅपच्या इथं अगेन्स्ट असं काहीतरी टार्गेट मी सेट केलं होतं की एवढं टार्गेट होईल म्हणून. परत काय झालं, परत हा ट्रेड चालायला लागला माझ्या फेवरमध्ये. इथं बिग रेड कॅन्डल म्हणली, मग माझा कॉन्फिडन्स चांगला झाला. मग मी काय केलं की म्हटलं स्टॉप लॉसला ट्रेल करूया. मग स्टॉप लॉस ट्रेल करायला गेलो. हा स्टॉप लॉस ह्या कॅन्डलच्या आसपास मी इथं आणून ठेवलो. ओके, पहिला इनिशियल वर होता तो खाली आणून ठेवला, कारण ह्या रेड कॅन्डलला मी बघितलं होतं. अँड देन मार्केट थोडंसं रिव्हर्स झालं आणि बरोबर ह्या कॅन्डलमध्ये इथे तुम्ही बघू शकता काइंड ऑफ इथं काहीतरी स्टॉप लॉस मी आणला होता असा. या इथं ह्या कॅन्डलला माझा स्टॉप लॉस हिट झाला. ओके, स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर मजा बघा काय झालं. स्टॉप लॉस ऍक्च्युली इनिशियल कुठला होता, हा वाला. लेट्स आपण इथं ड्रॉ करा लाईक दिस. पण मार्केट इथून हा ब्रेकडाऊन दिला, परत थोडीशी रिट्रेसमेंट केली आणि त्याच्यानंतर खाली चांगला फॉल झाला. म्हणजे ऍक्च्युअल स्टॉप लॉसला जर हात लावला नसता, मॉडीफाय केलं नसतं, तर हे पण टार्गेट प्रॉपर अचीव्ह झालं असतं. पण ते माझ्या मस्तीमुळं मी त्याला खाली ट्रेल करून ठेवला. मला वाटलं की कॉन्फिडन्समध्ये तो येईल तेवढा, म्हणजे डायरेक्टली खाली येईल ओएनजीसी, बट तसं झालं नाही. त्याने केली रिट्रेसमेंट आणि त्या रिट्रेसमेंटच्या चक्करमध्ये माझा झाला स्टॉप लॉस हिट. ओके, सो ओएनजीसी मध्ये इथं काय झालं, पण तो काय मोठा नव्हता, क्वांटिटीज कमी होती, मी तर 73 रुपीजचा लॉस झाला. ओके, देन परत ट्रेड कशात केलाय, रिलायन्स. ओके, आता रिलायन्सचं लॉजिक बघा. रिलायन्स मध्ये काय झालं, तर रिलायन्स पण इथं सपोर्ट झोनला ओपन झाला होता. ओके, त्याच्यानंतर हा इथं हायर हाय फॉर्म करत होता. हायर हाय फॉर्म केल्यानंतर इथं पहिल्यांदा असा ब्रेकआउट झाला. ओके, हा ब्रेकआउट झाला. हा ब्रेकआउट व्हॉल्यूम पण होता, सगळं चांगलं होतं. नंतर मी इथं पहिल्यांदा काहीतरी हा म्हणजे ह्याला या कॅन्डलमध्ये ह्याला बाय केला. ओके, परत परत अनेक ब्रेकआउट झाला. परत काय केलं की ह्याला मी इथंपर्यंत ऍक्च्युली म्हणजे हा टार्गेट पर्यंत ऍक्च्युली असा गेला होता. पण ह्याला पण जसं जसं हा वर जात राहिला तसं तसं मी ह्याला स्टॉप लॉस ट्रेल करत वर गेलो आणि बरोबर माझा ह्या कॅन्डलमध्ये इथे तुम्ही बघू शकता, या कॅन्डलमध्ये हा स्टॉप लॉस जो आहे तो इथं हिट झाला, म्हणजे ट्रेल्ड स्टॉप लॉस. ओके, म्हणजे हे ह्या पॉईंटचं आपलं बाईंग आहे आणि ह्या पॉइंटला हा स्टॉप लॉस इथे ट्रेल केलेला होता, कारण हा इथंपर्यंत हाय, ह्या हायपेक्षा हा हाय पण वर गेला होता. मी म्हणलं मग ठीक आहे ना, इथंपर्यंत आपण ट्रेल करून ठेवूया. त्याने हे पुढे हा एकदा ब्रेक झाल्यावर टार्गेट होईल. तर हा पण परत त्या चक्करमध्ये हिट झाला. ते पण काइंड ऑफ शॉर्ट कव्हरिंग आले, पण ह्यामध्ये काय कॉस्ट टू कॉस्ट आपण निघालो 51 रुपीचं प्रॉफिट आहे. सो ओव्हरऑल लॉजिक महत्वाचं आहे की काय बेसिकली हे झालं निफ्टीमध्ये. एकतर कालचा निगेटिव्ह फ्लो होता, बट तसं आज कुठलंच साईन दाखवलं नाही, उलट त्यानं पॉझिटिव्ह स्ट्रेंथ दाखवली. सेटअप्स पण तसे बनले होते. सो त्या हिशोबानं ट्रेड हे आजचे केले गेले. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज.